विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता तिसरी परिसर अभ्यासामधील 13वा धडा आपला आहार याचा स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. चला तर मग सुरू करूया. प्रश्न अ आहे, काय करावे बरे. त्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे पाहूया. शाळा सुटल्यावर हुतूतूच्या सरावासाठी थांबायचे असते. त्यावेळी थकल्यासारखे वाटते. कशातही लक्ष लागत नाही, पण थांबायचे तर आहे. आता अशा वेळी आपण काय करायला हवं हे लिहायचं आहे. इथे लक्षात घ्यायचं आहे, पाठाचं नाव आहे आपला आहार. आहाराच्या संदर्भाने आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. उत्तर पाहूया. आपल्या शरीराला योग्य आहाराची गरज असते. भूक लागल्यावर पोषक आहार खाणे आवश्यक असते. हुतूतू खेळताना शरीराची खूप हालचाल होते. काहीतरी खाऊन मगच खेळणे गरजेचे आहे. हुतूतूच्या सरावासाठी थांबायचे असल्यास आधी खाऊन पिऊन घेणे आवश्यक आहे. पुढे प्रश्न आहे, जरा डोके चालवा. त्यामध्ये आपल्याला प्रश्न दिलेला आहे, पुढील यादीतून कामांचे बैठे काम व अंग मेहनतीचे काम असे वर्गीकरण करा. आपल्याला 9 प्रकारची कामं इथं दिलेली आहेत. 1. खो खो खेळणे. 2. तांदूळ निवडणे. 3. सायकल चालवणे. 4. पुस्तकं वाचणे. 5. झाडलोट करणे. 6. डोंगर चढणे. 7. चित्र काढणे. 8. ट्रंका उचलणे. आणि 9वं काम दिलेलं आहे, बागेतील गवत काढणे. आता या कामांपैकी बैठे काम कोणते आणि अंग मेहनतीचे काम कोणते हे वेगळे करून आपल्याला लिहायचं आहे. इथे लक्षात घ्या, जे काम आपण एका जागी बसून आरामात करू शकतो त्याला आपण बैठे काम म्हणतो. आणि ज्या कामामध्ये आपल्याला मेहनत करावी लागते, हालचाल करावी लागते, आपली शक्ती लावावी लागते, अशा कामांना आपण अंग मेहनतीचे काम असे म्हणतो. ते लक्षात घेऊन आपल्याला या कामांचं वर्गीकरण करायचं आहे. पाहूया. बैठे कामामध्ये येईल तांदूळ निवडणे, पुस्तक वाचणे आणि चित्र काढणे. अंग मेहनतीच्या कामामध्ये येईल खो खो खेळणे, सायकल चालवणे, झाडलोट करणे, डोंगर चढणे, ट्रंका उचलणे आणि बागेतील गवत काढणे. अशा पद्धतीने आपल्याला जी 9 कामं दिली होती त्यापैकी 3 कामं ही बैठे कामं आहेत आणि 6 कामं अंग मेहनतीची कामे आहेत. ती आपण वेगळी वेगळी करून या तक्त्यामध्ये लिहिलेली आहेत. यानंतर प्रश्न ई आहे, चूक की बरोबर सांगा. त्यातील पहिलं वाक्य आहे, घरी केलेला प्रत्येक पदार्थ आवर्जून खावा. याचं उत्तर बरोबर असं आहे. 2. जाहिरातीतील पदार्थ आवर्जून खावेत. हे चूक आहे. यानंतर 3 आहे, आकर्षक वेष्टनातील पदार्थ खाल्ल्याने आरोग्य सुधारते. हे सुद्धा चूक आहे. आणि 4. सर्वच महागडे पदार्थ आरोग्याला उत्तम असतात. हे विधानसुद्धा चूक आहे. अशा पद्धतीने दिलेली वाक्य चूक की बरोबर आपण इथे लिहिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूया. पुढे प्रश्न ई आहे, एका शब्दात उत्तरे द्या. त्यातील पहिला प्रश्न आहे, कोणत्या ऋतूत आमरस केला जातो. तर उन्हाळा ऋतूत आमरस केला जातो. इथे एका शब्दात उन्हाळा असं लिहिलं तरी चालणार आहे. आपण पूर्ण वाक्य लिहिलेलं आहे. दुसरा प्रश्न आहे, ऊसाच्या रसाची गुऱ्हाळे कोणत्या ऋतूत चालू असतात. तर ऊसाच्या रसाची गुऱ्हाळे उन्हाळा ऋतूत चालू असतात. यानंतर प्रश्न 3 आहे, ओला हरभरा बाजारात कोणत्या ऋतूत येतो. तर ओला हरभरा बाजारात हिवाळा या ऋतूत येत असतो. त्यामुळे हिवाळा हे उत्तर आहे. पुढे चौथा प्रश्न आहे, उन्हातून खेळून आल्यावर खूप तहान लागली आहे. तुमच्यासमोर लिंबाचे सरबत आहे. बाजारातून आणलेले शीतपेयही आहे. यापैकी कोणते पेय घेऊन तहान भागवणे चांगले. तर याचं उत्तर येईल, लिंबाचे सरबत घेऊन तहान भागवणे चांगले आहे. अशा पद्धतीने आपण दिलेल्या प्रश्नांची उत्तरे इथे लिहिलेली आहेत. पुढील प्रश्न पाहूया. पुढील प्रश्न आहे, चित्र पहा. यापैकी कोणाचा आहार जास्त असेल आणि का. आपल्याला इथे 3 वेगवेगळी चित्र दिलेली आहेत. पहिल्या चित्रामध्ये अंग मेहनत करणाऱ्या एका मजुराचं चित्र आहे, जो खूप मोठं वजन आपल्या पाठीवर घेऊन चालला आहे.
दुसऱ्या चित्रामध्ये एक दुकानदार आपल्या दुकानामध्ये खुर्चीवर बसलेला आहे आणि तिसऱ्या चित्रामध्ये काही मुली बास्केटबॉल खेळत आहेत आणि या प्रत्येकाचा आहार कसा असायला हवा, कोणाचा आहार जास्त असायला हवा ते आपल्याला लिहायचं आहे आणि त्याचं कारणही द्यायचं आहे. पाहूया. एकूण 3 चित्रे आहेत. पहिल्या चित्रात अंग मेहनत करणाऱ्या मजुराचे चित्र आहे. अंग मेहनत करणाऱ्या मजुराचा आहार जास्त असला पाहिजे, त्याला कामामुळे अधिक आहाराची गरज आहे. दुसरे चित्र दुकानात बैठे काम करणाऱ्या माणसाचे आहे. बैठे काम करणाऱ्या माणसाला जास्त आहाराची गरज नाही. तिसऱ्या चित्रात वाढीच्या वयातील शाळकरी मुली मैदानी खेळ खेळत आहेत. मैदानी खेळ खेळणाऱ्या मुलींनाही जास्त आहाराची गरज आहे. मैदानी खेळ आणि वाढीचे वय या दोन्हींमुळे त्यांना भरपूर व पौष्टिक आहार मिळाला पाहिजे. यानंतर प्रश्न उ आहे, विचार करून उत्तरे द्या. त्यातील पहिला प्रश्न आहे, 3 वर्षांच्या मुलाचे पोट अर्ध्या भाकरीत भरते, म्हणून त्याच्या आईचे पोट अर्ध्या भाकरीत भरेल का? कारण सांगा. उत्तर पाहूया. 3 वर्षाच्या मुलाला अर्धी भाकरी हा पुरेसा आहार आहे. त्याच्या आईला अर्धी भाकरी पुरणार नाही. आई खूप कामे करीत असते. बाळापेक्षा तिचे वयही जास्त आहे. ती तरुण आहे. तिला बरीच कामेही करावी लागत असतात. त्यामुळे तिला कष्ट करायला पुरेसा आहार हवा. यानंतर 2 प्रश्न आहे. एक माणूस रोज 5 पोळ्या खातो. एखाद्या दिवशी तो तापाने फणफणलेला असेल, त्या दिवशीही 5 पोळ्या खाईल का? कारण सांगा. उत्तर पाहूया. रोज 5 पोळ्या खाणारा माणूस तापाने आजारी असताना इतके अन्न खाऊ शकणार नाही. तापाने त्याला भूक लागणार नाही, म्हणून तापाने फणफणलेला असताना तो माणूस 5 पोळ्या खाऊ शकणार नाही. पुढे प्रश्न 3 आहे. प्रत्येक व्यक्तीचा आहार वेगवेगळा असतो. त्याची कोणकोणती कारणे असतील? उत्तर पाहूया. प्रत्येक व्यक्तीचा आहार हा वयानुसार आणि त्याच्या तब्येतीनुसार वेगवेगळा असतो. ऋतुमानानुसारही आहार बदलतो. वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळ्या भाज्या व फळे येतात, त्यामुळे आहारातही बदल होत असतो. प्रदेशानुसारही आहारात वेगळेपणा येतो. ज्या प्रदेशात जी धान्ये पिकतात तीच आहारात वापरली जातात. समुद्रकिनारच्या भागात मासे व भात आहारात जास्त प्रमाणात असतात. अशा पद्धतीने प्रत्येक व्यक्तीचा आहार वेगवेगळा असतो आणि त्याची कारणे आपण या ठिकाणी लिहिलेली आहेत. पुढे प्रश्न 4 आहे. आईला आजीसाठी भाकरी का कुस्करून ठेवावी लागते? उत्तर पाहूया. आजीचे वय जास्त असते, त्यामुळे आजीचे दात ठीक नसतील. तिला अन्न चावायला त्रास होत असेल. कडक अन्न पचायलाही कठीण जात असेल, म्हणून आईला आजीसाठी भाकरी कुस्करून ठेवावी लागत असेल. यानंतर प्रश्न 5 आहे. ताटात भाजी टाकू नको असे आईने ताईला का सांगितले असेल? इथे भाजी टाकणे म्हणजे जेवण झाल्यानंतर काही भाजी ताटात तशीच न खाता शिल्लक ठेवणे असा अर्थ आहे. उत्तर पाहूया. भाज्या आहारात घेतल्याने आपल्या शरीराला चांगला लाभ होतो. ताईने भाजी ताटात टाकणे चुकीचे आहे, त्यामुळे तिच्या शरीराला भाजीचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे ताटात भाजी टाकू नको असे आईने ताईला सांगितले असेल. यानंतर प्रश्न ए आहे. माहिती मिळवा. मूग, मटकी, वाल, चवळी यांना मोड आणण्याच्या कृतीची माहिती मिळवा. लिहून काढा. वर्गातील इतरांना सांगा. आता या कडधान्यांना मोड कशा प्रकारे आणले जातात याची कृती आपल्याला माहिती घेऊन इथे लिहायची आहे. उत्तर पाहूया. मूग, मटकी, वाल, चवळी सगळी कडधान्ये रात्री कोमट पाण्यात भिजत घालतात. दुसऱ्या दिवशी सकाळी ती चाळणीत ओततात. त्याच्यातले पाणी काढून टाकावे लागते. काहीजण फडक्यातही कडधान्ये बांधून ठेवतात, तर काहीजण उबदार जागी झाकून ठेवतात. 8-10 तासात त्यांना मोड येतात. वालाला मोड यायला मात्र जरा जास्त वेळ लागतो. अशा पद्धतीने
या कडधान्यांना मोड कशा प्रकारे आणले जातात त्याची कृती आपण शोधून इथे लिहिलेली आहे. पुढील भाग पाहूया. शेवटचा प्रश्न आहे ऐ गाळलेले शब्द भरा. त्यामध्ये एक आहे अंग मेहनतीची कामे करणारी व्यक्ती स्त्री असो वा पुरुष त्यांना पुरेसे अन्न मिळायला हवे. या ठिकाणी स्त्री हा शब्द गाळलेला होता, तो आपण भरलेला आहे. दुसरं वाक्य आहे प्रकृती चांगली हवी असेल तर आहाराविषयी काळजी घ्यावी लागते. इथे आहार हा शब्द गाळलेला होता, तो आपण भरलेला आहे. आणि तिसरं वाक्य आहे जाहिरातीतील अन्नपदार्थ विकत घ्यावेत असा मोह पडतो. इथे मोह हा शब्द गाळलेला होता, तो आपण भरून वाक्य पूर्ण केलेलं आहे. या ठिकाणी या पाठावरील स्वाध्याय पूर्ण होत आहे. स्वाध्यायातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण व्यवस्थितपणे पाहिलेली आहेत. त्या सर्वांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात या स्वाध्यायाचे लेखन करा. आजचा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण होत आहे. धन्यवाद.